आता जरा अलीकडच्या काळात एक ज्वलंत विषय समोर आलेला आहे. दुय्यम निबंधक कार्यालय जे आहे ते आता वारुवाडी या ठिकाणी स्थित आहे. मात्र ते कार्यालय नारायणगाव हद्दीत म्हणजेच आपल्याच कार्यालयाचे किंवा आपण जे निवासस्थान आहे त्याच्या जवळपासच ते येणार आहे अशी चर्चा चालू आहे. त्याच्यावर बरेच उहापोह होते. नक्की काय मानतात? नाही, मला आता सरपंच विनायक भुजबळ भेटले होते. त्यांच्यावर अनेक ग्रामपंचायतचे सदस्य आणि ग्रामस्थ होते. वारुवाडीला जे रजिस्टर ऑफिस तिथं आहे ते काहीतरी एका खाजगी व्यावसायिकाच्या इमारतीमध्ये शिफ्ट करण्याचा आदेश काहीतरी IGRने केला असं समजतं. त्यांनी मला ती ऑर्डर झालेली पण दाखवली. आता ते कुठं व्हावं हे अर्थातच IGR आणि त्यांचा अधिकार आहे. पण ह्यापूर्वीही नारायणगाव वारुवाडी ग्रामपंचायतनी पत्रव्यवहार केला होता आणि त्यांनी असं सांगितलं की आमची जुनी ग्रामपंचायतची इमारत आहे तिथं ते रजिस्टर ऑफिस व्हावं, नाहीतर आम्ही जी 2 कोटी का 2.5-3 कोटीची इमारत जी ग्रामपंचायत वारुवाडीची बांधलेली आहे तिथल्या एका मजल्यावर ते रजिस्टर ऑफिससाठी आम्ही जागा मोफत देत आहोत. पण तेव्हा IGR आणि त्यांचं उत्तर असं होतं की आम्ही इतर इमारतीमध्ये जाण्यापेक्षा आमच्या स्वतःच्या मालकीची इमारत आम्हाला आमच्या जागेत बांधायची आहे आणि त्याच्यामुळे आम्ही इतर काही शिफ्ट होणार नाही. आता वारुवाडीचे सरपंच आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्या वारुवाडीच्या हद्दीमध्ये जे रजिस्टर ऑफिस आहे ते वारुवाडीच्या हद्दीतच राहावं, एका प्रायव्हेट ठिकाणी नेऊ नये असं त्यांनी माझ्याकडे मागणी केली आणि तुम्ही ते अजितदादांना सांगावं. आणि राहिला विषय ते ऑर्डरचा, त्याच्या संदर्भात मी IGRशी बोललो आहे. तर IGRने पण मला खाजगीत सांगितलं की ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असं होता येत नाही. फक्त काही पॉलिटिकल प्रेशरमुळं आम्हाला ते करावं लागतं किंवा आम्हाला कलेक्टरने सांगितलेलं आहे. आणि त्याची जी ऑर्डर आहे काढलेली IGRने त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की आमदार शरददादा सोनवणे यांच्या मागणीनुसार आपण करतोय. मग जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे पालकत्व असं ते म्हणतायत. त्यांनी वैयक्तिक एखाद्याचा विचार न करता सामूहिक लोकांचं काय मत आहे त्याच्याप्रती न्यायाच्या भूमिकेतून विचार केला पाहिजे. पण तरी आता वारुवाडी लोकांचं अजून काय म्हणणं आहे ते आम्ही अजितदादांसमोर ठेवू आणि त्यानुसार ते रजिस्टर ऑफिस कसं त्याच जागी ठेवायचं, का ग्रामपंचायत कार्यालयात न्यायचं, का नेमकी काय करायचं त्याचं काही दिवस आम्ही निर्णय घेऊ. म्हणून लोकांना ॲट अ लार्ज न्यायाच्या भूमिकेतून जो बेनिफिशियल राहील त्या दृष्टिकोनातून पावलं उचलण्यासाठी मी प्रयत्न करेन. वस्तुता पाहता आपण जर वारुवाडीतून म्हणजे वारुवाडच्या ग्रामपंचायतच्या याच्यातून अधिकाऱ्याकडून किंवा याच्याकडून माहिती घेतली आपल्या कलेक्टरमधून तर वारुवाडी हद्दी सरकारच्याच नावावर बरीचशी जागा आहे, तर तिथे हे कार्यालय का होऊ शकत? कारण त्याचे शासनाचंच आहे. ठीक आहे, आता विषय असा आहे, सरकारी जागेत इमारत बांधून रजिस्टर ऑफिसला देऊ शकतो. जी आता रजिस्टर ऑफिसची जागा आहे ती पण हयात त्या रजिस्टर ऑफिसला दिलेली आहे, तिथे आपण ऑफिस करू शकतो. जर उभं करण्यासाठी निधी नसेल किंवा त्यांना देता येत नसेल, निधी आहे पण नसून देता येत, तर आहे ते शासकीय इमारती असतील त्याच्यामध्ये रजिस्टर ऑफिस शिफ्ट करा. खाजगी व्यावसायिकाच्या जागी शिफ्ट का करायचं जर उपलब्ध असेल तर? आणि विशेषतः मी ॲज अ लोकप्रतिनिधी म्हणून इकडं न्या का तिकडं न्या त्याच्यापेक्षा गावचे लोक काय म्हणतात त्याला इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या मताला आपण महत्त्व नाही दिलं पाहिजे. म्हणून शासकीय ठिकाणी ते शिफ्ट व्हावं, नाहीतर ज्या आहेत जागा आहेत तिथं ते बांधण्यासाठी निधी द्यावी अशी मागणी आम्ही आदरणीय अजितदादांकडे करणार आहे. स्वतःच्या फायद्यासाठी हा सगळा प्रयत्न चाललाय असं म्हणायला काय हरकत? असं दिसतंय ना.